मॉर्निंग फ्रेंड्स, सिद्धार्थ ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तसेच सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला, आज आहे बघा मंगळवार. इकडे सुरू झाली माझी स्वयंपाकाची तयारी. आज करायचं आहे आता हिरव्या मुगाची भाजी. तर ते मूग इथे शिजायला म्हणजे शिजवले आहे, कुकरमध्ये शिजवले. रोजची भाजीचा प्रश्न, रोज भाजी काय करावी. तर म्हटलं चला आज हिरव्या मुगाची भाजी करावी. पहिलं छानपैकी भाजून घेतले आणि कुकरमध्ये शिजवून घेतलेले मूग. आणि आता इकडे मसाला तयार करते. हे बघा, पोळ्या झाल्यात माझ्या. आता म्हणजे भाजी एवढी तयार करायची, नाश्त्याची तयारी पण एवढं झाली की. तर चला, एवढं पहिलं भाजीचं आवडते. हे बघा, इकडे छानपैकी मूग शिजलेला आहे आणि आता बनवते भाजी. इकडे मसाला तयार झालेला आहे. चला, भाजी बनवते पहिला आणि मग बाकीची कामं. एवढं इकडे मी भाजी बनवते. जेव्हा बघा आपल्या घरातल्या भाज्या संपतात तेव्हा कडधान्य उपयोगी पडतात. तर आता मस्तपैकी मसाला मी तेल सुटेपर्यंत त्याला चांगलं परतते. रोज नाश्ता काय करायचा. मी काय झालं, फरशी पुसता म्हटलं काय करावं म्हणून मग बटाटे ह्याच्यात उकडायला टाकले कुकरमध्ये. आणि बघा आता मी काढते बघते. हे पहा, बटाटे का उकडायला टाकले माहिती आहे का. आता आलू पराठे बनवावं म्हटलं, रोज नाश्त्याला काय करायचं. बटाटा शिजलाय का नाही बघते ना. शिजलाय. काल केले ते पोहे, थालीपीठ झालं, पोहे झाले. आता म्हटलं काय करावं म्हणून म्हटलं पटदिशी डोक्यात आलं आपण बटाटे उकडायला टाकूया कुकरमध्ये. तोपर्यंत शिट्ट्या होतील आणि माझी फरशी पुसून होईल. म्हणून मी बटाटे उकडायला टाकते. आणि हे गेले तर आंघोळीला. म्हटलं पटदिशी उरकावं आणि आलू पराठे बनवावे. चला आता मग पटापट इन्स्टंट आलू पराठे बनवते. चला आता पटापटा नाश्ता बनवते. हे सगळं नंतर आवडत बसते. किती आवडा पसारा होतच आहे. वैताग येते पसारायचा. चला, सकाळची पोळ्याची कणिक थोडीशी होती तर तीच आता वापरते. हे बघा, अशा प्रकारे इन्स्टंट आलू पराठा बनवलेला आहे. अगदी आईने सेलवंत आवडलं, आपल्याला सुचलं की अशी गडबड होते. चला, सासूबाईंना पहिला देते. चला, सासूबाईंना देते. चला उठा काकू, उठा, नाश्ता करा. तिथे बसा खुर्चीवर, त्या तिथे बसा. बघा, प्राजक्त निकालनं केक दिला इकडं. म्हणे मम्मी पप्पांना आणि आजीला दे म्हणून. ते सासूबाईंना द्यायचं राहिलं आहे, ह्यांना पण देते. काय करते, रसिकाला पण यातलं देते. विरांशला आवडतो. चला, बघा सगळी कामं आवडलीत. आणि काय झालं, सासूबाईंचं पोट बरोबर नाही म्हणण्यापेक्षा त्यांना पचत नाही आहे. सकाळी खाल्लं तर त्यांना झाला त्रास. तर म्हटलं आता त्यांना साबुदाणा भिजवला आहे. म्हटलं साबुदाण्याची खीर करावी. साबुदाण्याची खीर बनवणार आहे आणि सासूबाईंना आता साबुदाण्याची खीर देणार आहे. 1 वाजले आणि मी आता प्राजक्ताकडे निघाले. प्राजक्ता म्हणत असते मम्मी ये, तू ये. तर आज आहे वेळ मला, तर प्राजक्ताकडे जायचं आहे मला. तर मी आता पहिला बनवते खीर. मला दाखवते. हे बघा, साबुदाणा भिजवून ठेवलेला आहे मगाशीच, अर्धा पाऊण तास झाला जवळजवळ.
आता एवढी बनवावी का कमी करावी, कमीच करते, पुन्हा नाही खाल्लं तर वाया जाईल. माहिती का, ह्या उन्हाळ्याचं ना अन्न पण जात नाही आणि का वयामानानुसार पचत नसतं, पण त्यांना ना खायचंच कळत नाही, तर मग ते खातच सुटतात, मग त्यांना अंदाज काही येत नाही. तर ना आता मी खीर बनवते आहे साबुदाण्याची. खीर कशी हलकी असते पोटाला, तर मला तर साबुदाण्याची खीर त्यांना बनवून देते, खायला देते आणि मग जाते. मी डबा घेऊनच जाणार आहे माझा तिकडे प्राजक्ताकडे, आणि पुन्हा रिटर्न यावं लागेल मला 3:30 पावणे 4च्या दरम्यानच, कारण का 4 वाजता चहा कॉफीचं टायमिंग असतं आमच्याकडे, त्याच्यामुळे मला 4 वाजता यावंच लागेल. आणि बिल्डिंगमध्ये एकीच्या आयब्रोज करायला जायच्यात. तिला ना आमच्या इथं एक जण राहतं ना, एक बाई मध्ये लेडीज आहे, तर त्या वहिनी आहेत ना, त्यांना ना दुसऱ्या कोणाचे आयब्रोज पटत नाही. पण माझं काय होतं, हे विरांशमुळे आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमुळे ना मला जाणं काही जमत नाही त्यांच्या घरी. आमच्या बिल्डिंगमध्येच आहे, तर मी त्यांना खूप वेळा मला विचारतात, पण मी त्यांना नाहीच म्हणत असते. पण आज त्यांना म्हटलं, त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज टाकला, येणार का, जमेल का, तर मी आज त्यांना म्हटले हो येईन मी. त्यांना खूप आनंद झाला. ते म्हटले अहो माझ्या ॲब्रोज दुसऱ्यांनी बिघडवल्या दुसरीकडे, तर तुम्ही या, बरं होईल. तर मी आज त्यांच्याकडे पण ॲब्रोज करायला 5 वाजता त्यांना टायमिंग दिलं, मी 5 वाजता येईल, 5 नंतर. काय होतं तोपर्यंत मी 5 नंतर जमेल मला, असं मी त्यांना सांगितलेलं आहे. इकडं घरी येऊन 4 वाजता चहा कॉफी बनवेल आणि त्यांच्याकडे मी 5 वाजता ॲब्रोजला जाईल. ॲब्रोजचं कसं असतं माहिती काय, एकाकडनं सवय पडली ना करायची, ते एकाकडनंच करावंसं वाटतं आणि सवय लागलेली असते. जसं आपण कटिंगच्या दुकानात, एकाच कटिंगच्या दुकानात आपण जातो, कटिंग करतो, तसंच ते असतं. आणि बिघडले की मग काय वाईट वाटतं. ते म्हणले माझ्या बिघडले त्या ॲब्रोज दुसरीकडे जाऊन, तर आले तर बरं होईल तुम्ही. म्हणलं आज आहे मला वेळ नसते की मी सगळं सांगत असते, आज वेळ नाही आहे, काय करणार ना, उगीच खोटं बोलून काय उपयोग आहे. चला इकडे बनवते, बंदीचा आहे खीर. दूध, त्या खिरीमध्ये दूध आणि साखर घालून देते त्यांना. हे पहा आमच्याकडे हे असं असतं. आता ह्यांना देताना मावशीनं उठवावं लागेल. चला, सगळ्यांना सांभाळताना नाकी नव्हे येतं. दुसरी बघा बाई, पुन्हा त्यांचं कसं काय, त्यापेक्षा आहे ते बरं आहे म्हणून आपण ढकलतो. चला, ह्याच्यामध्ये मी टाकले दूध पण जास्त नाही टाकलं, कारण पुन्हा काय होतं, जुलाब झाले तर काय करता, सगळीकडे सगळंच पाहावं लागतं. चला देते खीर. मावशी खीर बनवली त्यांना, प्यायला द्यायचं का खातील काय? हां चला बसा तिकडे. खीर केली, खीर साबुदाण्याची खीर केली, तेवढ्यात होईल का त्यांचं? अजून एक आहे बघा कसं बांधलंय, मी म्हणते, आणि 1ची वेळ आहे बघा, 1 वाजलेला आहे दुपारचा. कसा बांधलाय कारण का ऊन खूपच आहे, त्याच्यामुळे ना सेफ्टीसाठी आपल्याला स्कार्फ बांधावाच लागतो. आणि मला पायी जावं लागेल प्राजक्ताकडे, गाडीवर नाही, आणि तिथं 15 मिनिटं तर लागतील प्राजक्ताकडे जायला. चालत जायचंय. हे बघा निघालं ते पायी. प्राजक्ताचं घर आली कीच तुम्हाला पुन्हा व्हिडिओ करते मी. आलं बघा आता काजीचं घर. 10 ते 15 मिनटं चालली मी, 15 मिनटं आलं बघा. लिफ्टचं पॅसेज.
काही लांब नाही वाटलं एवढं. चालू आहे की नाही यांची लिफ्ट. लिफ्टमध्ये आता चालायची सवय कशी झाली आहे, मोडलेली आहे. तरी मला काही नाही एवढं वाटत चालत. आता प्राजक्त म्हणेल मम्मी एवढं उन्हात चालत आली नाही होत त्याला उन्हात. काहीच वाटलं नाही एवढं लांब म्हणून, काहीच वाटलं नाही लांब एवढं. हां लई जवळच आहे. बघा प्राजक्ताचं काम चाललेलं आहे. स्कार्फ बांधला होता. एवढं ऊन आहे, भयंकर ऊन आहे बाहेर. नाही थोडंसं आहे, जाडसर आहे. जाऊ दे काय होते ना. किती वेळ करायचं. प्राजक्ताने काय बनवलं बघा. चिला करणार आहे. चिला म्हणजे काय म्हणतात त्याला, चिलाच म्हणतात ना. डोसे मुगाचं केलं का, मुगाच्या डाळीचं केलं बघा. हे मुगाचं नाही, सॉरी मसूर डाळीचं केला. चांगलं असतं असं की मसूर मूग काय काय छान छान बनवत असते प्राजक्ता. तिच्या हाताला चव पण आहे. आणि इकडे केली आहे वांग्याची भाजी मस्त. करते मी, राहू दे ना. मला काय करून होती, स्वतःच बनवते. हां मग काय तर तुम्ही काम करता तुम्ही. ते दूध काय टाकून द्यायचं का बरं. चला एक बनवायला दाखवते प्राजक्ता कशी बनवते माझी. हे बघा प्राजक्ताने बनवला आहे चिला मीन्स डोसा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.